नमस्कार मंडळी. जी मराठीवरील सुप्रसिद्ध मालिका म्हणजे लागिरं झालं जी, ही मालिका संपून बराच अवधी झाला असला तरी मालिकेतील सगळे पात्र प्रेक्षकांच्या मनात आजही अधिराज्य गाजवत आहेत. या मालिकेतील आज्या आणि शितली यांची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड भावली. हे पात्र नितीश चव्हाण यांनी साकारले होते. नितीश चव्हाण सध्या जी मराठी वाहिनीवरीलच लाखात एक आमचा दादा या मालिकेत सूर्यादादा हे पात्र साकारत आहे. ते देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेतील तुळजा आणि सूर्यादाची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. मात्र लाखात एक आमचा दादा फेम सूर्यादादावर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ. तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. लागिरं झालं या मालिकेमध्ये ज्ञानेश माने हे एका मुख्य भूमिकेत झळकले होते. मात्र रोटी घाटातून प्रवास करत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. अपघातानंतर ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यानंतर त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचे तिथंच निधन झाले. निधनामुळे बारामतीतील उत्कृष्ट आणि हरहुन्नरी कलाकार हरपल्याची खंत व्यक्त केली जात आहे. अभिनेते डॉक्टर ज्ञानेश माने हे पेशाने डॉक्टर होते. मूळचे ते बारामतीमधील झारगड गावी या गावचे होते. त्यांच्या मागे पत्नी, 2 भाऊ, पुतणे असा त्यांचा परिवार आहे. लागीर झालं जी या मालिकेत ते मुख्य भूमिकेत झळकले. याशिवाय त्यांनी काळूबाईच्या नावानं, चांग भलं, हंबरडा, निरपराध यासारख्या अनेक चित्रपटात मालिकेत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. दरम्यान अभिनयासोबत त्यांनी डॉक्टरकीची सेवा देखील केली होती. ही तारेवरची कसरत करत असताना कलासृष्टीत त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. तर मंडळी, आपल्या सफर ताऱ्यांची या चॅनेलद्वारे ज्ञानेश माने यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.